रेन वॉटर हार्वेस्टिंग, छताचं पाणी विहिरीमध्ये किंवा बोरमध्ये कसं टाकावं, त्याच्या दोन पद्धती आहेत. एक ट्रॅडिशनल पद्धत, ज्या पद्धतीने आपण शोषखड्डा करतो तो आपल्या पाण्याच्या सोर्सच्या म्हणजे विहीर किंवा बोरच्या जवळ असला पाहिजे. हे पाणी जमिनीमध्ये, बोरमध्ये, विहिरीमध्ये टाकण्यासाठी पद्धत आम्ही शोधून काढलेली आहे. याला आपण डायरेक्ट टीचरच्या माध्यमातून भूजल मॉइस्ट सॉइल नावाचं फिल्टर या ठिकाणी लागलेलं आहे. या फिल्टरच्या माध्यमातून जे छताचं पाणी जमा होऊन आलेलं फिल्टरमधनं पास होऊन आपण डायरेक्टली या विहिरीमध्ये सोडलेलं आहे. अशाच पद्धतीने बोरला सुद्धा एक बाजूला छोटं छिद्र करून आपण हे पाणी आपल्या विहिरीमध्ये किंवा बोरमध्ये टाकू शकतो. हे पाणी जेव्हा या फिल्टरमधनं पास होतं तेव्हा ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून दोन ठिकाणी ग्रॅव्हिटीचा उपयोग आणि खालच्या बाजूला दोन फिल्टर आपण टाकलेले, त्याच्यामध्ये पेबल्स आणि चारकोल या सर्व फिल्टरच्या माध्यमातून जाऊन जे अत्यंत शुद्ध पाणी जे पिण्यायोग्य आहे ते आपण विहिरी किंवा बोरमध्ये टाकू शकतो. हे फिल्टर आम्ही भूजल सर्वेक्षण विभागामार्फत प्रमाणित करून घेतलेलं आहे. सोबतच याला आपण याचा दुरुपयोग होऊ नये, जास्त किमतीमध्ये लोकांनी विकू नये म्हणून याचा नॅशनल आणि इंटरनॅशनल पेटंट सुद्धा आपण करून घेतलेला आहे. आपण हे फिल्टर आमच्या माध्यमातून आम्ही आपल्याला पुरवू शकतो. हा एक वैद्यकीय जनजागृती मंचाचा सामाजिक उपक्रम आहे आणि आम्ही हे फिल्टर लोकांना ना नफा ना तोटा पथकावर उपलब्ध करून देऊ शकतो. तर चला, पावसाळ्याच्या यायच्या आधी पूर्वतयारी करूया. आपल्या छताचं पाणी आपल्या विहीरमध्ये किंवा बोरमध्ये डायरेक्टली फिल्टरच्या माध्यमातून टाकूया.